लवकरच पन्हाळगड जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. जागतिक वारसा स्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. पन्हाळगडावरील 30D थिएटरचे लोकार्पण आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपाठाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार अशोकराव माने, अमल महाडिक, राहुल आवारे, शिवाजी पाटील, गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश वाळवणकर, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल एडगे, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि पन्हाळा नगरपालिका मुख्याधिकारी चेतन कुमार माळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडावर अतिशय सुंदर अशा प्रकारचे 30D शोचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण या ठिकाणी आहोत. त्यांनी हिंदवी स्वराज्य हे अटकेपार उभारण्यासाठी काम केलं. 30Dच्या माध्यमातून पन्हाळगडाचा इतिहास जगता येणार असून युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव येथे मिळतो. शिवकालीन इतिहास केवळ वाचण्यापुरता नाही, तर तो अक्षरशः जगण्यासाठी आहे. ज्या तज्ज्ञांनी हे काम केलं त्याचबरोबर आमदार विनय कोरे यांना मी सॅल्यूट करतो, अशा शब्दात त्यांनी विनय कोरे यांची स्तुती केली. या कार्यक्रमादरम्यान आमदार विनय कोरे यांनी शिलाहार, राजवटीच्या काळातील सोन्याची मुद्रा मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट दिली. आमदार विनय कोरे यांनी पन्हाळा किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व अधोरेखित करत पन्हाळा पुन्हा आहे तसा उभा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा आभार मानलं. किल्ले पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं या कार्यक्रमाचे नेटकं असं आयोजन करण्यात आलं होतं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.